माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला भाजपचे आमदार व सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी सोलापुरात जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीनिमित्त ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सोलापूर येथील बालाजी सरोवर येथे आयोजित बैठकीदरम्यान पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण वारंवार आपल्यावर निशाणा साधत असल्याबाबत प्रश्न विचारला असता भोसले यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा आरोप केला. दीर्घकाळ सत्ता उपभोगल्यानंतर आता घरी बसण्याची वेळ आल्यामुळेच अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचे भोसले यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बाबा, पृथ्वीराज बाबाकडून कंटिन्यू तुमच्यावरती आरोप होत आहेत की बोगस मतदारामुळे तुम्ही निवडून आलात, त्या मतदारसंघातून तुम्ही निवडूनच येऊ शकत नाही, अशा पद्धतीनं वारंवार माजी मुख्यमंत्री आपल्यावर आरोप करतात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा हे त्यांच्या वडिलापासून त्यांच्या घरामध्ये सत्ता राहिलेली आहे. आनंदरावजी चव्हाण साहेब सत्तेत होते, प्रेमिला काकी सत्तेत होत्या, पृथ्वीराज बाबा देखील सत्तेत होते आणि एवढे वर्षाच्या प्रदीर्घ सत्तेनंतर एकदम त्यांना घरी बसायची वेळ आल्यामुळं ते मानसिक दृष्ट्या खूप डिस्टर्ब झालेले आहेत आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते आरोप करत असतात. आम्ही पृथ्वीराज बाबांना गांभीर्यानं घ्यायचं बरेच दिवसापासून सोडून दिलेलं आहे आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये देखील आम्ही कामावर लक्ष देऊ शकतो, काम देखील चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा SIRचं स्टॅटिस्टिक्स जर का आपण बघितलं तर एकूण मतदार आहेत 3,03,202. EF फॉर्म कलेक्टेड आहेत 2,67,121 आणि ASDD मतदार आहेत 36,081. मयत असणारे मतदार आहेत 7,695. ऍबसेंट असणारे मतदार आहे 1,554. परमनंटली शिफ्टेड मतदार आहे 22,263. ऑलरेडी एनरोल्ड जे दुबार मतदान आहेत ते फक्त 8528 आहे. 3,03,202 मध्ये फक्त 8528 मतदान हे दुबार मतदान आहे, जे SIRच्या प्रक्रियेनंतर कमी झालेलं आहे आणि त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांकडनं किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडनं माहिती घेऊन बोलावं, जबाबदारीने बोलावं आणि स्वतः निवडून येता आलं नाही. पृथ्वीराज चव्हाण बाबा हे अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेले आहेत. त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या मातोश्रीपासून ते स्वतः देखील अनेक सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि त्यामुळे एकदम सत्ता गेल्यामुळं मानसिक दृष्ट्या त्यांना देखील धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब वेळोवेळी करत असतात. निवडणूक झाल्या त्यांनी वक्तव्य केलं होतं. आपण थोडं खोलात गेलो तर ते वक्तव्य आपल्याला बघायला मिळेल की EVM हॅक झाल्यामुळे माझा पराभव झाला. नंतर त्यांनी वक्तव्य केलं की मतदार यादीमध्ये दुबार मतदार होते म्हणून माझा पराभव झाला. नंतर आता ते वक्तव्य करतात आहे म्हणजे वेगवेगळे वक्तव्य वेगवेगळ्या वेळेला केले. तिसऱ्यांदा वक्तव्य केले यंत्रणा फार वापरली म्हणून माझा पराभव झाला. जर का EVMच हॅक होतं हे बाकी दोन गोष्टी करायची गरजच नव्हती. त्यामुळे आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी नीट ठरवावं की कशामुळे त्यांचा पराभव झालाय. खरं तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने तुम्हाला संदेश दिला की आज तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ते योग्य नाहीये. नवीन प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली. जनतेने खूप विचारपूर्वक मला संधी दिली. मला त्या संधीचं सोनं करण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे, तो मी 100% करतोय. SIRची प्रक्रिया कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडली. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या प्रक्रियेमध्ये 3,03,210 एवढे मतदार होत. EF फॉर्म भरल्या गेले 2,67,121. ASDD मतदार म्हणजे जे मतदार या प्रक्रियेमध्ये आपण समाविष्ट करू शकलो नाही हे आहे 36,081. आता ह्या 36,081चं बायफर्केशन आपण जर का बघितलं 3,03,000 एकूण मतदार, त्यामध्ये 36,081 ASDD मतदार म्हणजे जे ऍबसेंट होते किंवा ज्यांचं डिजिटल फॉर्म भरून मिळू शकला नाही त्यापैकी मयत आहेत 7,695. ऍबसेंट आहेत 1,554. परमनंटली शिफ्टेड आहे 22,263. म्हणजे मयत मतदार आणि परमनंटली शिफ्टेड मतदार हे जवळजवळ 30,000 आहेत आणि
दुबार मतदार जे आपण म्हणतोय की एकाच नाव मतदार यादीमध्ये दोनदा आहे किंवा इतर मतदारसंघात नाव आहेत, आमच्या पण मतदारसंघात आहे, असे फक्त 85-28 आहेत. आणि त्यामुळं 3,03,000 फक्त दुबार असणारे 85-28 मतदार आहेत. आणि हा डाटा हा पूर्ण प्रेसला अवेलेबल आहे. हा डाटा प्रांतांजवळ आहे, तहसीलदाराजवळ आहे, आणि हा डाटा इलेक्शन कमिशन कडे देखील आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अँबिग्विटी नाही. आपण जरी गेला तर आपल्याला हा सगळा डाटा मिळू शकेल. पृथ्वीराज चव्हाण साहेब जे म्हणतात, कधी 58,000 म्हणतात, कधी 48,000 म्हणतात, त्यामुळे वेगवेगळे वक्तव्य त्यांचे येतात. आणि त्यामुळं त्यांना मुळात गांभीर्यानं किती घ्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे संशोधनाचा. आम्ही तर त्यांना गांभीर्यानं घ्यायचंच बंद केलेलं आहे. आणि त्यामुळे मतदारसंघातल्या कामांकडे लक्ष द्यायचं आणि योग्य दिशेनं काम करायचं हाच आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळेच कधी गोपीनाथ मुंडेंवर वगैरे आरोप जे करतात ते खरं तर ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे की आदरणीय मुंडे साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि तुम्ही काहीतरी जुनी वक्तव्य करताय, हे योग्य नाही. आता मी जर का आज असं वक्तव्य केलं की आमचे स्वर्गीय आजोबा असे मला सांगत होते की आनंदराव चव्हाण साहेबांना शेतकरी कामगार पक्षातनं काँग्रेसमध्ये कसं आणलं ह्याची मला माहिती आहे, तर हे असलं बोलणं ह्याला काय अर्थ नाही ना. हे काय बोलायची गोष्ट आहे का? अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी सुद्धा केलं नाही पाहिजे. ग्रेसफुली रिटायर झालं पाहिजे किंवा काहीतरी पॉझिटिव्ह काम त्यांनी करायला हवं अशी आमची एक अपेक्षा आहे. आता बघू बाकी ते काय करतात. गोपीनाथ मुंडेंना जोडून स्वर्गीय विलासराव देशमुख जे की तुमचे सासरे सुद्धा आहे, त्यांच्याबद्दल असं वारंवार बोलणं कशा पद्धतीने? नाही, खरं तर हे सगळे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व या सगळ्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या नेत्यांची आठवण काढताना नेहमी पॉझिटिव्हली ह्या नेत्यांची आठवण काढली पाहिजे किंवा त्यांच्या चांगल्या कामामधनं काहीतरी आपल्याला शिकता कसं येईल याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे असं माझं मत आहे.